लक्ष देऊन ऐका मित्रांनो. तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की जर तुमचं मन तुमचं गुलाम बनलं तर तुम्ही काय करू शकणार नाही? तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेरील जगाशी नसून तुमच्या स्वतःच्या मनाशी आहे? सकाळी उठावंसं वाटत नाही, काहीतरी नवीन शिकावंसं वाटत नाही, वाईट सवयी सोडाव्याशा वाटत नाहीत, राग येतो, मन भरकटतं, कामात मन लागत नाही आणि मग दिवसाच्या शेवटी पश्चात्ताप होतो की आज पुन्हा मी स्वतःकडून हारलो. कधी विचार केलाय असं का होतं? या व्हिडिओमध्ये आपण त्याच खोलीपर्यंत उतरू जिथून हा सारा खेळ सुरू होतो, तुमच्या मनापासून. आणि गोष्ट फक्त समजून घेण्याची नाहीये, गोष्ट आहे जागृत होण्याची, सत्य पाहण्याची आणि आपल्या मनाला साधण्याची. कारण ज्याने आपल्या मनाला साधलं त्याने सारं जग जिंकलं. गौतम बुद्ध म्हणाले होते, मनच सर्व काही आहे. तुम्ही जे विचार करता तसेच तुम्ही बनता. आता जरा विचार करा, जर तुमचं मनच वारंवार विचार करत असेल की मी कमकुवत आहे, मला येत नाही, माझं लक्ष लागत नाही, तर तो विचार हळूहळू तुमचं सत्य बनतो. आणि हीच आहे मनाची सर्वात मोठी चाल. ते तुमच्या बनवलेल्या सवयी, भावना आणि आठवणींचं गुलाम बनतं आणि तुम्हाला गुलाम बनवून टाकतं. मन एका माकडासारखं आहे जे प्रत्येक क्षणी उड्या मारतं, कधी भविष्याच्या चिंतेत तर कधी भूतकाळातील पश्चात्तापात. तुमच्यासोबतही असं होतं ना? तुम्ही काहीतरी करायला बसता आणि अचानक मन एखादी जुनी गोष्ट आठवून देतं, एखादं दुःख, एखादी चूक, एखादी भीती, आणि मग तुम्ही तिथेच अडकून पडता, काहीच करत नाही. तुमचं शरीर तिथेच बसलेलं असतं, पण मन कुठे असतं हे कुणालाच ठाऊक नसतं. आता जरा विचार करा, हे तेच मन आहे जे तुम्हाला महान बनवू शकतं जर तुम्ही याला समजून घेतलं आणि याला दिशा दिली. कारण मनाला स्वतःला माहीत नसतं की काय चांगलं आहे आणि काय वाईट. ते तर फक्त ज्या गोष्टीचा तुम्ही वारंवार उच्चार करता तिलाच सत्य मानतं. जर तुम्ही दररोज स्वतःला सांगता की मी काहीच करू शकत नाही, माझं मन लागत नाही, माझं नशीब खराब आहे, तर मन तेच पुन्हा पुन्हा सांगत राहील, तेच वाढत राहील आणि तुम्ही त्यातच बुडत जाल. पण आता वेळ आली आहे की तुम्ही या मनाला ओळखा, याचं वागणं समजा, याची चालाखी पकडा आणि याला स्वतःच्या अधीन करा. मानसशास्त्र सांगतं की आपले 95% निर्णय आपल्या सुप्त मनाकडून म्हणजेच सबकॉन्शियस माइंडकडून घेतले जातात. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या मनाला योग्य प्रशिक्षण दिलं नाही तर ते तुमच्या मर्जीशिवाय तुम्हाला तिथे घेऊन जाईल जिथे तुम्हाला कधीच जायचं नव्हतं. आता एक गोष्ट नीट समजून घ्या, जर तुमचं मनच नियंत्रणात नसेल तर जगातील कोणतंही ध्येय, कोणतंही नातं, कोणतंही यश तुम्हाला संतोष देऊ शकत नाही. कारण त्या सगळ्याला जगण्यासाठी सर्वात आधी ज्या गोष्टीची गरज आहे ती आहे मनाची स्थिरता. आधुनिक विज्ञानही हेच सांगतं. मेंदूची वायरिंग आणि फायरिंग म्हणजेच तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनू लागता. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता, तुमचा मेंदू त्याच विचाराची सवय लावून घेतो आणि हीच तुमची ओळख म्हणजेच आयडेंटिटी बनून जाते. आता जरा थांबा आणि विचार करा, तुम्ही खरंच तुमच्या मनाचे मालक आहात की तुमचं मनच तुम्हाला चालवतंय? हाच तो प्रश्न आहे जिथून या व्हिडिओची सुरुवात होते. कारण जोपर्यंत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधत नाही तोपर्यंत कोणतंही बाह्य ज्ञान, कोणतंही मोटिवेशन किंवा कोणतीही पद्धत काम करणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासमोर ते रहस्य उघड करणार आहोत ज्यानंतर तुम्हाला समजेल की मनाला जिंकणं नक्की काय असतं आणि कसा प्रत्येक सामान्य माणूस आपल्या मनाची शक्ती जागृत करू शकतो. आणि लक्षात ठेवा, मनाला जिंकणं हे एका दिवसाचं काम नाही, हा एक सराव आहे, एक प्रवास आहे, एक युद्ध आहे जे दररोज लढलं जातं. पण जर तुम्ही हे युद्ध समजून घेतलं तर विजय पक्का आहे. आता आपण त्या बिंदूवर पोहोचलो आहोत जिथून खरा प्रवास सुरू होईल. या प्रवासात आपण मनाला नियंत्रित करण्याच्या 5 सर्वात शक्तिशाली पद्धती जाणून घेणार आहोत, ज्या केवळ तुमचे विचारच बदलणार नाहीत तर तुमच्या जीवनाची दिशाच बदलू शकतात. तर या व्हिडिओसोबत जोडलेले रहा, कारण आता जे समोर येईल ती फक्त माहिती नाही तर ती एक जागृती आहे. पहिली पद्धत, सकारात्मक स्वसंवाद. तुम्ही कधी स्वतःला म्हटलं आहे का की माझ्याकडून होणार नाही, मी नेहमी चूक करतो, हे माझ्या बसची गोष्ट नाही? जर हो, तर आज हा व्हिडिओ पूर्ण पाहणं तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं.
कारण ज्या व्यक्तीशी तुम्ही सर्वात जास्त बोलता ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात, आणि हाच संवाद तुमच्या भविष्याची दिशा ठरवतो. आपलं मन जे विचार करतं तेच आपण बनतो. ही गोष्ट फक्त एखादा मोटिवेशनल डायलॉग नाहीये, हे विज्ञानही सांगतं आणि ब्रह्मज्ञानही. मनाला नियंत्रित करण्याची पहिली शक्तिशाली पद्धत म्हणजे सकारात्मक स्वसंवाद, म्हणजेच स्वतःशी सकारात्मक बोलणे. ही कोणतीही साधी सवय नाहीये, हा तुमच्या आत्म्याशी केलेला थेट संवाद आहे. जेव्हा आपण रोज स्वतःला नकारात्मक गोष्टी सांगतो, जसं की मी कमकुवत आहे, माझ्यासोबतच असं का होतं, मला काहीच येत नाही, तेव्हा आपलं सुप्त मन त्या गोष्टींना खरं मानू लागतं. मग त्याच गोष्टी आपली सवय बनतात, आपली विचारसरणी बनतात, आणि हळूहळू आपलं भविष्यही तसंच बनू लागतं. जसं की मी कमकुवत आहे, माझ्यासोबतच असं का होतं, मला काहीच येत नाही, तर आपलं अवचेतन मन त्या गोष्टींना सत्य मानू लागतं. मग त्याच गोष्टी आपली सवय बनतात, आपली विचारसरणी बनतात, आणि हळूहळू आपलं भविष्यही तसंच घडू लागतं. मानसशास्त्र सांगतं की आपलं अवचेतन मन अशा प्रत्येक गोष्टीची नोंद करत असतं जी आपण स्वतःला वारंवार सांगतो. म्हणूनच जर तुम्ही स्वतःला वारंवार म्हणालात की मी हारणार, तर तुमची विचारसरणी हार मानणारीच बनेल. आणि जर तुम्ही रोज स्वतःला सांगितलंत की मी हे करू शकतो, मी शिकू शकतो, माझा स्वतःवर विश्वास आहे, तर तुमचा मेंदू त्याच दिशेने काम करू लागेल. यशाच्या दिशेने केलेल्या या आत्मसंवादाचा परिणाम केवळ तुमच्या आत्मविश्वासावरच होत नाही, तर तो तुमच्या शरीरातील ऊर्जा, तुमचे निर्णय आणि तुमच्या दृष्टिकोनावरही परिणाम करतो. गौतम बुद्ध म्हणाले होते, मनच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनता. त्यांची ही गोष्ट आजच्या विज्ञानाशीही मिळती जुळती आहे. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आपल्या न्यूरॉन्सना नवीन मार्ग बनवण्यास भाग पाडतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही वारंवार स्वतःशी चांगलं बोलता, तेव्हा तुमचा मेंदू नवीन संधी आणि शक्यतांसाठी खुला होऊ लागतो. आता प्रश्न पडतो की हा सकारात्मक आत्मसंवाद करायचा कसा? पहिली पायरी, दररोज सकाळी उठल्याबरोबर स्वतःला एक गोष्ट नक्की सांगा, मी आज कालपेक्षा अधिक चांगला आहे आणि दररोज प्रगती करत आहे. हे छोटेसे वाक्य तुमच्या दिवसाची दिशा ठरवतं. दुसरी पायरी, जेव्हा एखादे काम कठीण वाटेल तेव्हा स्वतःला हे म्हणू नका की माझ्याकडून हे होणार नाही. उलट असं म्हणा की हे एक आव्हान आहे आणि मी याकडे शिकण्याची एक संधी म्हणून पाहतो. या विचारामुळे तुमची भीती कमी होऊ लागते. तिसरी पायरी, जर तुम्ही एखाद्या चुकीबद्दल स्वतःला दोष देत असाल तर त्याच वेळी स्वतःला सांगा, मी एक शिकणारा माणूस आहे, चूक ही माझी ओळख नाही. ही आत्मस्वीकृती तुमच्या मनाला ओझ्यापासून मुक्त करते. जगातील कोणतंही यश तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत नाही. आणि हा विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुम्ही स्वतःशी सकारात्मक पद्धतीने बोलायला सुरुवात करता. आता इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक आत्मसंवाद म्हणजे प्रत्येक परिस्थितीत स्वतःशी खोटं बोलणं नव्हे, तर याचा अर्थ आहे स्वतःमधील सत्याला पाहणं, ते समजून घेणं आणि त्याला एका उन्नत दिशेला वळवणं. जर तुम्हाला एखादी कमतरता जाणवली तर स्वतःला सांगा, हो, ही माझी उणीव आहे, पण मी ती सुधारू शकतो. बस, हाच विचार तुम्हाला रोज एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. ही सवय लावण्यासाठी तुम्ही एक छोटा सराव करू शकता. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 सकारात्मक गोष्टी सांगा. जसं की, आज मी स्वतःसाठी काम केलं, मी पुढे जात आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे. या गोष्टी दिसायला छोट्या वाटतात, पण याच गोष्टी तुमच्या आतलं युद्ध जिंकण्यासाठी मदत करतात. बुद्ध म्हणतात, आनंद आपल्या स्वतःच्या विचारांवर अवलंबून असतो. तर जर तुमचे विचार स्वतःबद्दल नकारात्मक असतील तर आयुष्याचा प्रत्येक कोपरा दुःखी वाटेल. पण जर तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा भरली तर कठीण गोष्टीही सोप्या वाटू लागतील. आता लक्ष द्या, ही तर फक्त पहिली पद्धत होती, मनाला नियंत्रित करण्याची सुरुवात. या प्रवासात अजून खोलवर जाणे बाकी आहे. आता आपण प्रवेश करूया दुसऱ्या पद्धतीत, जी तुमच्या मनाला स्थिरता आणि सखोलता प्रदान करेल, जेणेकरून तुम्ही केवळ सकारात्मक विचारच करणार नाही तर आत्मिक शक्तीचा अनुभवही घ्याल. दुसरी पद्धत, ध्येय निश्चिती. तुम्ही कधी विचार केला आहे का की मन भरकटतं का? का आपण अनेकदा एखादे काम सुरू तर करतो पण मध्येच सोडून देतो? का आपलं मन कधी जुन्या आठवणीत अडकलेलं असतं तर कधी भविष्याच्या चिंतेत हरवलेलं असतं? यामागे एक सखोल कारण आहे,
ते म्हणजे अस्पष्टता. मनाला दिशा तेव्हाच मिळते जेव्हा त्याला ठाऊक असतं की नक्की जायचं कुठे आहे. आणि जेव्हा ही दिशा नसते तेव्हा मन अगदी त्या घोड्यासारखं असतं जो मोकळ्या मैदानात विनाकारण सैरावैरा धावतोय. म्हणूनच मनाला नियंत्रित करण्याची दुसरी शक्तिशाळी पद्धत आहे ध्येय निश्चिती. हो, स्पष्ट, वास्तववादी आणि प्रेरणादायी ध्येय. ज्या माणसाने आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवले आहे त्याचं मन आपोआप शिस्तबद्ध होतं. गौतम बुद्ध एकदा म्हणाले होते, जर एखादी व्यक्ती बाण निशाण्यावर मारत असेल तर त्याला आधी हे माहीत असतं की निशाणा नक्की कुठे आहे. त्याचप्रमाणे आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी माणसाला आधी आपलं ध्येय माहीत असायला हवं. ही गोष्ट केवळ बौद्ध तत्त्वज्ञानातच नाही तर मानसशास्त्रातही स्पष्टपणे सांगितली जाते. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की जेव्हा तुम्ही स्पष्ट ध्येय ठरवता तेव्हा तुमचा मेंदू एक केंद्रबिंदू शोधून काढतो. हा केंद्रबिंदू मेंदूला एकाच दिशेने विचार करण्यासाठी, योजना आखण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी प्रेरित करतो. ज्याप्रमाणे GPS-मध्ये लोकेशन टाकल्याशिवाय तो रस्ता दाखवत नाही, त्याचप्रमाणे ध्येयाशिवाय तुमचं मन तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाही किंवा मग अशा ठिकाणी नेऊन सोडेल जिथे तुम्हाला कधीच जायचं नव्हतं. येथे एक महत्त्वाचा तथ्य समोर येतो. रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम ही आपल्या मेंदूची एक अशी विशेष यंत्रणा आहे जी आपल्याला फक्त त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करू देते ज्या आपल्या ध्येयाशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही विचार केला की मला लेखक बनायचं आहे, तर अचानक तुम्हाला पुस्तके, लेखनाशी संबंधित माहिती आणि संधी स्वतःहून दिसू लागतात. हा कोणताही चमत्कार नाही, हा तुमच्या ध्येयाचा आणि मेंदूचा आपसी ताळमेळ आहे. आता प्रश्न असा आहे की ध्येय कसं असावं? अनेकदा लोक खूप मोठी ध्येय ठरवतात, पण ती इतकी पुसट आणि नियोजित नसतात की मेंदूला ती समजतच नाहीत. म्हणूनच पहिलं पाऊल आहे आपल्या ध्येयाला स्पष्ट आणि वास्तववादी बनवणं. उदाहरणार्थ, जर तुम्ही म्हणालात की मला यशस्वी व्हायचं आहे, तर हे खूप पुसट ध्येय आहे. पण जर तुम्ही म्हणालात की मला पुढच्या 6 महिन्यात एक पुस्तक लिहायचं आहे किंवा मला 1 वर्षात एक छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तुमचा मेंदू ते ध्येय पकडू शकतो. येथे अजून एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ध्येय केवळ मेंदूला दिशाच देत नाही, तर भावनिक ऊर्जा देखील प्रदान करतं. जेव्हा आपण एखादं ध्येय ठरवतो आणि ते पूर्ण झाल्याची कल्पना करतो, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं. हे रसायन आपल्याला आनंद, प्रेरणा आणि एक सकारात्मक ऊर्जा देतं. म्हणजेच ध्येय केवळ मनाला रोखत नाही, तर त्याला चालण्यासाठी योग्य प्रेरणाही देतं. आता पुढचा प्रश्न येतो, काय एकच ध्येय पुरेसं आहे? तर याचं उत्तर आहे नाही. ध्येयाचं विभाजन व्हायला हवं. दीर्घकालीन, मध्यकालीन आणि अल्पकालीन. कारण जेव्हा आपण खूप दूरचं ध्येय ठेवतो आणि त्याच्यामध्ये कोणतेही थांबे म्हणजेच पडव ठेवत नाही, तेव्हा आपलं मन थकून जातं आणि म्हणतं अजून खूप लांब आहे, मग कधीतरी सुरू करूया. म्हणूनच छोटे छोटे टप्पे असणं गरजेचं आहे, जेणेकरून मनाला प्रत्येक टप्प्यावर एक समाधान आणि प्रगतीची भावना मिळत राहील. जेव्हा तुम्ही एक ध्येय निश्चित करता आणि त्यावर काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुमचं मन विचलनांना स्वतःहून नाकारू लागतं. जसं तुमचं लक्ष भारकटतं, तसं मेंदू तुम्हाला आठवण करून देतो, आपलं ध्येय अजून अपूर्ण आहे. आणि इथूनच सुरू होतं मनावरचं नियंत्रण. आता विचार करा, ज्या मनाने स्वतःला एका दिशेत बांधून घेतलं आहे, ते किती शक्ती निर्माण करू शकतं. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात पूर्ण मनाने गुंतलेले असता, तेव्हा तुम्हाला भूक, तहान, थकवा काहीच जाणवत नाही. का? कारण ध्येयाने तुमच्या मनाला पूर्णपणे फोकस्ड केलं आहे. हीच शक्ती जर रोजची सवय बनली, तर तुमचं आयुष्य असं रूप घेऊ शकतं, ज्याची कल्पना तुम्ही कधी फक्त स्वप्नात केली होती. आजच्या काळातील सर्वात मोठे आजार कोणते? ओव्हर थिंकिंग, अँक्झायटी, डिस्ट्रॅक्शन. आणि या सर्वांवरचा इलाज म्हणजे ध्येय. ध्येय ठरवा आणि मग बघा तुमचं मन कसं स्वतःहून शिस्तबद्ध होऊ लागतं. तुमची जी गोष्ट वेळ वाया घालवत आहे ती तुम्हाला निरुपयोगी वाटू लागेल. मन वारंवार तुम्हाला ओढून तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. हा कोणताही चमत्कार नाही, हे मनाची दिशा बदलण्याचं तंत्र आहे. आता जरा विचार करा,
जर एक छोटासा चुंबक लोखंडाच्या सुईला ओढू शकतो तर एक स्पष्ट आणि सशक्त ध्येय तुमच्या मनाला किती ओढू शकेल? मन जे आत्तापर्यंत इकडे तिकडे भरकटत होतं ते हळूहळू त्या चुंबकाकडे म्हणजेच ध्येयाकडे आकर्षित होऊ लागेल. गौतम बुद्ध म्हणाले होते की मन अत्यंत चंचल आहे, पण जर त्याला साधलं तर ते तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूलाही तुमचा मित्र बनवू शकतं. या साधनेचा पहिला टप्पा होता आत्मसंवाद आणि दुसरा ध्येय निश्चिती. या दोन्ही पद्धती मिळून तुमच्या मनाला आतून पुन्हा प्रशिक्षित करतात. त्या मनाला एका नवीन रस्त्यावर चालायला शिकवतात, जिथे दिशा आहे, उत्साह आहे आणि स्पष्टता आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मनाने तुमचं ऐकावं, तर सर्वात आधी त्याला सांगा की कुठे जायचं आहे. मग बघा तो रस्ता स्वतः कसा तयार करू लागतो. आणि इथूनच सुरू होतो वास्तविक आत्मशक्तीचा प्रवास. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की आपलं मन सर्वात जास्त अस्वस्थ तेव्हा होतं जेव्हा आपल्याकडे वेळेचं कोणतंही नियोजन नसतं, जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट पुढे ढकलत जातो, जेव्हा दिवस रात्र फक्त धावपळ उरते पण तरीही मनाला शांती मिळत नाही. तेव्हा खरं तर अडचण वेळेची नसते, तर त्या वेळेच्या नियोजनाची, व्यवस्थापनाची असते. आणि इथूनच सुरू होते मनाला ताब्यात ठेवण्याची तिसरी शक्तिशाली पद्धत, वेळ व्यवस्थापन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट. आज आपण ज्या जगात जगत आहोत तिथे व्यस्त राहणे हा एक ट्रेंड बनला आहे. पण व्यस्त असणे आणि व्यस्ततेचे व्यवस्थापन करणे या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. जर तुम्ही दिवसभर खूप काही करत असाल पण दिवसाच्या शेवटी थकून कोलमडत असाल आणि स्वतःवरच नाराज होत असाल, तर खात्री बाळगा, तुम्ही वेळेला चालवत नाही आहात, तर वेळ तुम्हाला चालवत आहे. आणि जेव्हा वेळ आपल्याला चालवू लागते तेव्हा मन आपोआपच बेचैन, चिंतेत आणि थकल्यासारखं वाटू लागतं. आपला मेंदू तेव्हाच सर्वोत्तम काम करतो जेव्हा त्याला हे माहीत असतं की पुढचं पाऊल काय आहे. मनाला दिशा हवी असते, स्पष्टता हवी असते आणि ती स्पष्टता येते चांगल्या वेळ व्यवस्थापनातून. जेव्हा तुम्ही प्रत्येक कामासाठी एक योग्य वेळ निश्चित करता, जेव्हा तुम्हाला माहीत असतं की कोणतं काम कधी करायचं आहे, तेव्हा तुमचं मन स्वतःहून शांत राहतं, कारण त्याला माहीत असतं की आता काहीही अनियंत्रित नाहीये. वेळ व्यवस्थापन म्हणजे केवळ घड्याळाचे काटे पाहणं नव्हे, हे एक विज्ञान आहे, एक कला आहे आणि सोबतच एक साधना आहे. जर तुम्ही हे साधलं तर तुम्ही केवळ तुमचा दिवसच नाही, तर तुमचं आयुष्य, तुमचं नशीब आणि तुमचं मनही साधाल. आधुनिक मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण आपल्या दिवसाची योजना आखतो आणि ती पाळतो, तेव्हा आपला मेंदू डोपामिन नावाचं रसायन सोडतो, जे आपल्याला समाधान आणि ऊर्जेची जाणीव करून देतं. हे तेच रसायन आहे जेव्हा आपण एखादं यश मिळवतो तेव्हा स्त्रवतं. म्हणजेच जर तुम्ही रोज सकाळी तुमची दिनचर्या ठरवली आणि दिवसाच्या शेवटी त्यावर ठाम राहिलात, तर तुमचा मेंदू तुम्हाला एका यशस्वी व्यक्तीची अनुभूती देतो, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो, चिंता कमी होते आणि मन शांत होतं. आता ब्रह्मज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही वेळेला सर्वात मोठा गुरु मानलं गेलं आहे. वेदांमध्ये म्हटलं आहे, कालो ही परमबलम, म्हणजेच वेळ हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जो या शक्तीसोबत चालायला शिकतो त्याच्यासाठी कोणतंही ध्येय अशक्य राहत नाही. गौतम बुद्धही वेळेचं महत्त्व चांगल्या प्रकारे जाणत होते. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की जो व्यक्ती एक क्षणही वाया जाऊ देत नाही, तो जीवन पूर्णत्वाने जगतो. बुद्धांच्या मते जीवनातली खरी शांती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण प्रत्येक क्षणी जागरूक राहू, प्रत्येक क्षणाचा उपयोग करू. त्यांनी अजून एक विलक्षण गोष्ट सांगितली होती, भविष्याची चिंता करू नका, भूतकाळाच्या पश्चातापात राहू नका, वर्तमान क्षणात जगा, कारण जीवन इथेच आहे. वेळ व्यवस्थापन आपल्याला वर्तमानात केंद्रित राहण्याची कला शिकवतं. जेव्हा आपण आपल्या कामांना वेळबद्ध करतो तेव्हा आपण आपल्या मनाला अनावश्यक विचार आणि चिंतेपासून वाचवतो. यामुळे मन न भूतकाळाच्या गल्लीत भरकटतं, न भविष्याच्या अनिश्चिततेत अडकतं. ते स्थिरावतं, जागतं आणि नियंत्रणात येतं. आजच्या काळात जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की माझ्याकडे वेळ नाहीये, तर खरं तर ती व्यक्ती सांगत आहे की माझ्याकडे प्राधान्यक्रम म्हणजेच प्रायोरिटी ठरवण्याची कला नाहीये. कारण सत्य हेच आहे की आपल्या सर्वांकडे दिवसाचे 24 तास सारखेच आहेत. फरक फक्त यात आहे की कोण त्यांचा कसा वापर करतं. कोणी त्या वेळेतून आपल्या स्वप्नांचा महाल उभं करतं, तर कोणी तोच वेळ टाळाटाळ आणि आळसात घालवून देतं. एक मानसशास्त्रीय शोध असं सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामांना योग्य टाईम फ्रेममध्ये विभागते, तेव्हा त्याच्या निर्णय घेण्याच्या शक्तीत आणि आत्मनियंत्रणात म्हणजेच सेल्फ कंट्रोलमध्ये 35% वाढ होते. म्हणजेच वेळेचं योग्य नियोजन केवळ कामात मदत नाही करत, तर मनोबल आणि मानसिक स्थिरता देखील वाढवतं.
आता विचार करा, जर रोज सकाळी उठून तुम्हाला फक्त एवढं माहीत असेल की आजचा दिवस तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला तो अशा प्रकारे जगायचा आहे की संध्याकाळपर्यंत तुमचं मन थकून नाही तर तृप्त होऊन झोपेल, तर तुमचं आयुष्य किती बदलून जाईल. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की मन आता तितकं बेकाबू नाहीये, विचारांचा गोंधळ कमी होत आहे आणि एक सखोल स्पष्टता जन्म घेत आहे. वेळेचं योग्य नियोजन करणं म्हणजे एक प्रकारे स्वतःशी केलेलं सर्वात सुंदर वचन आहे की मी माझं जीवन मौल्यवान मानतो आणि ते असं विनाकारण वाया जाऊ देणार नाही. आणि जेव्हा हा भाव मनात ठाम होतो तेव्हा मनही त्याचप्रमाणे काम करतं, ते तुमच्या नियंत्रणात येतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं मन नियंत्रित करायचं असेल, शांत आणि स्थिर बनवायचं असेल, तर तुमची दिनचर्या पुन्हा रचा. प्रत्येक तासाचा हिशोब ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्षण पूर्ण जागरूकता आणि सखोलतेने जगण्याची सवय लावा. जेव्हा मनाला दिसेल की तुम्ही वेळेचा सन्मान करत आहात, तेव्हा ते तुमचाही सन्मान करेल. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की आपल्या सर्वांच्या आत एक अशी शक्ती आहे जी जर जागृत झाली तर कोणतीही भीती टिकू शकत नाही, न कोणती चिंता, न कोणता भ्रम. पण खेदाची गोष्ट ही आहे की आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण ते शक्तीपासून पूर्णपणे तुटलो आहोत. मन हे एका भटकणाऱ्या वाऱ्यासारखे झाले आहे, कधी भूतकाळातील पश्चात्तापात अडकलेले तर कधी भविष्याच्या चिंतेत बुडालेले. आणि हेच सर्वात मोठे कारण आहे मानसिक अशांतीचे, निद्रानाशाचे, एकटेपणाचे आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेचे. आज आपण बोलणार आहोत ध्यानाबद्दल, मेडिटेशन. ही केवळ एखादी साधना नाही, हा कोणताही ट्रेंड नाही किंवा हे कोणते पाश्चात्य तंत्र नाही, तर हे आपल्याच आत्म्याचे द्वार आहे ज्यातून आपण आपल्या आतील खऱ्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो. दररोज केवळ काही मिनिटांचे ध्यान तुमच्या पूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते. आणि ही कोणतीही अतिशयोक्ती नाही, हे विज्ञानानेही मान्य केले आहे आणि ब्रह्मज्ञानही वारंवार याच गोष्टीची पुष्टी करते. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा सर्वात आधी जे घडते ते म्हणजे तुमचे मन स्थिर होते. ते मन जे आत्तापर्यंत माकडासारखे इकडे तिकडे उड्या मारत होते ते शांत होते. आणि जेव्हा मन शांत होते तेव्हाच तर तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे पाहू शकता. ही विचारांची स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. कारण समस्येपेक्षा जास्त त्रास देणारा तर भ्रम असतो, आणि भ्रम तेव्हाच तुटतो जेव्हा विचारांमध्ये स्पष्टता येते. आज मानसशास्त्रज्ञही म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करते तेव्हा तिच्या मेंदूतील अमिगडाला, जो भाग भीती आणि चिंतेवर नियंत्रण ठेवतो, तो आकुंचन पाहू लागतो, छोटा होऊ लागतो. आणि यामुळे व्यक्तीचा भावनिक प्रतिसाद, इमोशनल रिस्पॉन्स सुधारतो. याचा अर्थ असा की जी गोष्ट आधी तुम्हाला खूप लवकर राग आणत असे, तीच गोष्ट आता कदाचित हसण्यावारी नेण्याची शक्ती तुम्हाला मिळेल. ज्या गोष्टीने आधी तुमची झोप उडवली होती तीच आता तुम्हाला गाढ झोप मिळवून देईल. ध्यान हा कोणताही दिखावा नाही, ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे आणि ती तेव्हाच फळ देते जेव्हा तुम्ही ती श्रद्धा आणि नियमिततेने करता. ज्याप्रमाणे शरीरासाठी व्यायाम गरजेचा आहे तशीच मनासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. हा कोणताही पर्याय नसून मानसिक स्वच्छतेचा मूळ आधार आहे. आता जरा एक क्षण थांबा आणि स्वतःच्या आत डोकावून पहा. कोणताही आवाज न करता, कोणत्याही शब्दाशिवाय फक्त स्वतःसोबत काही क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुम्ही ध्यानात खोलवर जाता तेव्हा तुम्ही केवळ तुमचे विचारच समजू लागत नाही, तर तुम्हाला हे देखील जाणवू लागते की तुम्ही ते विचार नाही आहात. तुम्ही तर तो पाहणारा, साक्षी आहात जो प्रत्येक विचाराला येताना आणि जाताना पाहत आहे. गौतम बुद्धांनी ध्यानाला जीवनाचा मूळ आधार मानले. ते म्हणाले, ध्यान हाच एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आतील आग विझवू शकता. त्यांनी वर्षानुवर्ष मौन साधना केली, स्वतःच्या विचारांची पारख केली आणि त्याच खोलीतून त्यांनी जगाला सांगितले की मानवाचे दुःख कोणत्याही बाह्य कारणामुळे नसून त्याच्या मनाची अस्थिरता हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि या शत्रूला हरवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान. बुद्धांच्या मते ध्यान तुम्हाला साक्षी बनवते. आणि जेव्हा तुम्ही साक्षी होता तेव्हा तुम्ही तुमची भीती, तुमचा क्रोध आणि तुमची व्यथा बाहेरून म्हणजेच एक त्रयस्थ म्हणून पाहू शकता. आणि ही दूरी म्हणजेच मुक्तीची सुरुवात आहे. आज आपण जेवढा वेळ बाह्य गोष्टींवर खर्च करतो, मोबाईल स्क्रोलिंग, टीव्ही पाहणे किंवा विनाकारण गप्पा मारणे, त्यातून जर आपण केवळ 15 मिनिटे स्वतःसाठी आणि स्वतःच्या मनासाठी दिली तर विचार करा आपले जीवन किती बदलू शकते.
ध्यान करण्यासाठी कोणत्याही विशेष जागेची किंवा विशेष पद्धतीची गरज नाही. फक्त शांतता असावी, एक कोपरा असावा आणि स्वतःला समजून घेण्याची, स्वतःशी भेटण्याची थोडी इच्छा असावी. तुम्ही हवे असल्यास डोळे बंद करा, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हवे असल्यास ओमचा उच्चार करा किंवा फक्त मौन रहा. पद्धत कोणतीही असू शकते. पण परिणाम मात्र नेहमी एकच मिळेल: शांती, सखोलता आणि आंतरिक शक्ती. ध्यान आपल्याला शिकवतं की शांती बाहेर नाही तर आत आहे. ध्यान आपल्याला शिकवतं की समाधान दुसरं कोणी देणार नाही, ते आपल्याला स्वतःलाच शोधावं लागेल. ध्यान आपल्याला शिकवतं की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला पूर्ण समाधान देऊ शकत नाही. ना संपत्ती, ना नाती, ना यश. आणि शेवटी एक गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे: ध्यान हा काही एकदा करण्याचा प्रयोग नाही. हा एक निरंतर प्रवास आहे. जसे जसे तुम्ही या प्रवासात पुढे जाल, तसे तसे तुम्ही स्वतःला त्या रूपात ओळखू लागाल जे तुम्ही खरोखर आहात. तुम्हाला जाणवेल की तुम्ही फक्त एक शरीर नाही, एक नाव नाही, एक ओळख नाही, तर तुम्ही शुद्ध चैतन्य आहात, शुद्ध शक्ती आहात. आणि जेव्हा हा बोध होतो, तेव्हा मनावर नियंत्रण मिळवणं कठीण वाटत नाही. तेव्हा चिंता मिटते, भीती पळून जाते आणि आतून आवाज येतो: आता तू मुक्त आहेस. आणि इथूनच आपल्या पुढच्या पद्धतीची सुरुवात होते, जी या शुद्ध चैतन्याला अधिक सखोलतेने ओळखण्याकडे आपल्याला घेऊन जाईल. जेव्हा आयुष्यातील धावपळ आपल्याला थकवून टाकते, जेव्हा विचारांचा गोंधळ इतका वाढतो की आपल्या स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणं कठीण होतं, तेव्हा आपण अनेकदा मानसिक शांतीच्या शोधात भरकटतो. प्रत्येकजण हाच विचार करतो: आपल्या मनाला ताब्यात कसं आणायचं, या अस्वस्थतेतून बाहेर कसं पडायचं, आपल्या आयुष्याला पुन्हा संतुलित कसं करायचं. आज आपण त्याच शोधाच्या अंतिम टप्प्याबद्दल बोलत आहोत. मनाला नियंत्रित करण्याच्या 5 शक्तिशाली पद्धतींपैकी 5वी पद्धत, जी दिसायला सोपी आहे पण तिच्या मागे अनंत शक्ती दडलेली आहे. ही पद्धत आहे शारीरिक व्यायाम, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज. आता तुम्ही विचाराल की यात असं काय खास आहे? काय खरंच शारीरिक व्यायामाने मन शांत होऊ शकतं? तर चला, आज आपण यावर सखोल चर्चा करूया. फक्त शब्दांनी नाही, तर विज्ञान, प्राचीन ज्ञान आणि अनुभवावर आधारित तथ्यांच्या आधारे. सर्वात आधी हे समजून घ्या की आपलं मन आणि शरीर यांचं नातं किती खोल आहे. जेव्हा शरीरात कोणताही बदल होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मनावर होतो. आणि जेव्हा मनात काही चाललेलं असतं, तेव्हा शरीरालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या मनाला नियंत्रित करायचं असेल, तर तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आधुनिक विज्ञान सांगतं की जेव्हा आपण व्यायाम करतो, मग ते वेगाने चालणं असो, योग असो, धावणं असो किंवा एखादा खेळ असो, तेव्हा आपला मेंदू एंडॉर्फिन्स नावाचं रसायन सोडतो, ज्याला फील गुड हार्मोन्स म्हटलं जातं. हे तेच रसायन आहे जे आपल्याला सुखावह वाटतं, तणाव कमी करतं आणि मनाला स्थिर करतं. हेच कारण आहे की जे लोक रोज व्यायाम करतात, ते मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर, शांत आणि सकारात्मक राहतात. आता जर आपण प्राचीन ब्रह्मज्ञानाकडे पाहिलं, तर वेद आणि उपनिषदांमध्येही म्हटलं आहे, शरीरा माध्यम खलु धर्मसाधनम. म्हणजेच हे शरीरच धर्मपालनाचं पहिलं साधन आहे. जेव्हा शरीर निरोगी असेल, तेव्हाच मनही शिस्तबद्ध होईल आणि जीवनाचं ध्येय गाठणं शक्य होईल. गौतम बुद्धांच्या जीवनातही याला विशेष महत्त्व दिलेलं पाहायला मिळतं. बुद्धांनी आपल्या शिष्यांना केवळ ध्यान आणि उपदेशच दिले नाहीत, तर त्यांना नियमितपणे चालण्याची, शरीर सक्रिय ठेवण्याची आणि आपल्या शरीरासोबतच मनाचीही काळजी घेण्याची शिकवण दिली. जीवनात मध्यमार्ग स्वीकारा, हा बुद्धांचा सर्वात मोठा संदेश होता. शरीर इतकंही थकवू नका की ते तुटून जाईल आणि त्याला इतकाही आराम देऊ नका की ते जड, आळशी होऊन जाईल. संतुलन हीच खरी साधना आहे. लक्ष द्या, जेव्हा तुम्ही थकलेले असता, तणावात असता किंवा रागात असता, तेव्हा तुमचं शरीर कसं होतं? तुमचे श्वास वेगाने चालू लागतात, स्नायू ताणले जातात, झोप उडते आणि पोटाचे विकार सुरू होतात. हे सर्व शरीराच्या आतून मिळणारे संकेत आहेत की तुमचं मन ठीक चाललेलं नाही. पण जसा तुम्ही व्यायाम करता, श्वास दीर्घ होतो, शरीरात ऊर्जा धावू लागते, झोप सुधारते आणि मन हलकं वाटू लागतं.
याचा आणखी एक सखोल पैलू आहे जो खूप कमी लोक समजतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराशी जोडले जाता. त्या क्षणी तुम्ही वर्तमानात असता, आत्ता आणि इथेच. हेच बीइंग इन द प्रेझेंट मोमेंट आहे, जे ध्यानाचं सर्वात मूळ तत्व आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे दररोज आपल्या शरीरासोबत उपस्थित राहता तेव्हा हळूहळू तुमचं मनही तुमच्या नियंत्रणात येऊ लागतं. व्यायाम म्हणजे फक्त जिममध्ये जाणं किंवा वजन उचलणं नव्हे, तो तुमच्या दिनचर्येचा एक भाग असू शकतो. जसं की सकाळी फिरणं, सूर्यनमस्कार, प्राचीन योगासनांचा सराव किंवा अगदी शेतात काम करणं हा सुद्धा एक प्रकारचा व्यायामच आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही काय करता, प्रश्न हा आहे की तुम्ही किती नियमितपणे आणि किती श्रद्धेने करता. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात रोज सुधारणा करता तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या मनालाही एक नवीन दिशा देत असता. मनाला नियंत्रित करणं हे काही एका दिवसाचं काम नाही. ही एक यात्रा आहे, आत्मज्ञानाची, शिस्तीची आणि स्वतःच्या आतील शक्तीला ओळखण्याची. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला समजून घेण्यास सुरुवात करता, त्याला दिशा द्यायला शिकता, तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की आयुष्यात किती शांती, स्पष्टता आणि ऊर्जा आली आहे. आजपासूनच छोटी सुरुवात करा. ध्यान करा, आपल्या श्वासांवर लक्ष द्या, आपल्या विचारांचे निरीक्षण करा आणि दररोज स्वतःशी जोडले जाण्याचा प्रयत्न करा. 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या आतील त्या मौनाचा अनुभव येईल, जो आत्तापर्यंत बाहेरच्या जगाच्या गोंधळात हरवला होता. आणि लक्षात ठेवा, मनावर मिळवलेला विजय हाच जीवनातील सर्वात मोठा विजय असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला यातून काही शिकायला मिळालं असेल, जर या गोष्टींनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला प्रेरणा देतं की आम्ही तुमच्यासाठी असेच सखोल आणि अर्थपूर्ण ज्ञान घेऊन यावं. आमचा उद्देश फक्त व्हिडिओ बनवणं नाही, तर तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणणं हा आहे. तर आमच्यासोबत या आत्मविकासाच्या प्रवासात सामील व्हा, कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा उजळून टाकू शकतो. धन्यवाद. शांत रहा, जागरूक रहा आणि आपल्या आतील शक्तीला ओळखत रहा.